नमस्कार. माझ्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज मी झटपट असे रव्याचे अप्पे कसे बनवायचे याची रेसिपी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर हे अप्पे तुम्ही सकाळी घाई गडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी करू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी पण बनवू शकता. हे अप्पे अतिशय हेल्दी आहेत. नक्की ट्राय करा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घालून घेते. त्याच सोबत अर्धी वाटी दही, एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा, एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला टोमॅटो, 3 ते 4 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, हिरवीगार बारीक कट केलेली कोथिंबीर, 1/4 टेबलस्पून जिरे पावडर, 1/4 टेबलस्पून धने पावडर, चवीपुरतं मीठ. चला तर हे मिक्सचर आपण एकत्रित मिक्स करून घेऊया. त्यासाठी मी हाफ ग्लास पाणीचा यूज करत आहे. तर हे पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे बघू शकता आपलं मिक्सचर मिक्स झालेलं आहे व्यवस्थित असं. तर या बॅटरची कन्सिस्टन्सी ही मीडियम ठेवलेली आहे. जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही. याच प्रकारे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर आता याला आपण 15 मिनिट असं झाकून ठेवून देऊया. तर इथे 15 मिनिट झाले आहे. आपण बघून घेऊया आपलं बॅटर. इथे आपलं बॅटर छान असं फुगलेलं आहे. चला तर आता अप्पे बनवायच्या प्रोसेसला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले इथे मी अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये मी तेल टाकून घेते. तेल गरम होताच मी यामध्ये अप्पेचं बॅटर टाकून घेणार आहे. दोन ते 3 मिनिटानंतर आपण बघू शकतो आपले अप्पे एका साइडने मस्त अशी क्रिस्पी भाजल्या गेले आहे. तर आपण सर्व अप्पे पलटून घेऊया. तर इथे आपले सर्व अप्पे पलटून झाले आहे. तर 1 मिनिटासाठी मागच्या साइडला भाजून घेऊया. तर आता आपण हे सर्व अप्पे एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे मी बाकीचे अप्पे पण बनवून घेते. तर हे अप्पे आपण नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकतो. तर नारळाच्या चटणीची रेसिपी मी या व्हिडिओच्या शेवटी दिली आहे. तर तुम्ही तिथून बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप हेल्दी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी ट्राय केल्यानंतर कशी बनली हेही कमेंट करून सांगा. तर वेळेत वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.